नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 12 तारीखला अचानक हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सकाळी राजीनामा दिला. सूर्योदयानंतर 4-5 तासात ज्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यांच्याच पक्षाचे नायब सिंग सैनी हे सूर्य मावळता नवे मुख्यमंत्री झाले. हरियाणामध्ये सरकार पडलं असं म्हणता येत नाही, सरकार बदललं असं म्हणता येईल. याचं कारण परत एकदा भाजपचाच मुख्यमंत्री झाला आहे. पण फरक इतकाच आहे की यावेळेला आघाडीचं सरकार नाही आहे. गेले 4.5 वर्ष हरियाणामध्ये आघाडीचं सरकार होतं, ज्यामध्ये मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते आणि बहुमत पूर्ण करण्यासाठी जननायक जनता पार्टी नावाच्या पक्षाचे 10 आमदार सोबत घेऊन त्यांच्या पक्षाचे जे मला वाटतं अभय चौटाला वगैरे दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं होतं. पण 4.5 वर्ष सुरळीत चाललेलं हे सरकार हे अचानक लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना कोसळलं किंवा पडलं किंवा बदललं, तर का बदललं हे अनेक राजकीय विश्लेषकांना अजूनही कळू शकलेलं नाही. किंबहुना अशी काहीतरी गडबड चालू आहे याचा सुगावासुद्धा सगळ्या माध्यमामधून आपल्या राजकीय ज्ञानाचं अमृत पाजळणाऱ्यांनासुद्धा याची किंचितही शंका नव्हती. अचानक जेव्हा बातमी आली तेव्हा पत्रकारांची पळापळ झाली, नुसती राजकारण्यांची नाही. मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आणि मग जेव्हा माहिती यायला लागली तेव्हा कळलं की दुष्यंत चौटाला या उपमुख्यमंत्र्याला आणि त्याच्या पक्षाला धडा शिकवण्यासाठी किंवा खड्यासारखे बाजूला करण्यासाठी हा सत्ता बदल करण्यात आलेला आहे. सत्ता बदल करण्यात आला आहे कारण हरियाणाला नेहमी जाटलँड म्हटलं गेलं आणि हरियाणाचं राजकारण हे दीर्घकाळ जाट या जातीचं किंवा समाजाचं राहिलेलं आहे. जाट हा तिथला शेतकरी आणि सबळ आणि सशक्त समाज आहे, त्यांची हुकूमत चालते असं म्हटलं जातं. तर अशा समाजाच्या मदतीवर भाजपला गेली 4.5 वर्ष संयुक्त सरकार चालवावं लागत होतं. पण दुष्यंत चौटाला हे अतिशय समजूतदारपणे वागत होते, युती धर्म पाळत होते. वास्तविक JJP म्हणजे जननायक जनता पार्टी ही जी त्यांची पार्टी होती त्या पार्टीने भाजपबरोबर निवडणूक लढवली नव्हती, भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली होती. जशी काँग्रेस पक्षाने भाजप विरुद्ध निवडणूक लढवली होती तशीच JJP यांनीसुद्धा भाजप विरुद्ध निवडणूक लढवली होती. पण भाजपचं बहुमत हुकलं आणि बहुमतासाठी 7-8 आमदारांचा तुटवडा होता. तो भरून काढण्यासाठी दुष्यंत चौटाला या जननायक पक्षाच्या नेत्याला सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. पण लोकसभा निवडणूक आली आणि आपल्या पक्षालाही, भले तो पक्ष प्रादेशिक आणि एका मध्यम किंवा छोट्या आकाराच्या राज्यातला पक्ष आहे, तरी त्या पक्षाला लोकसभेत स्थान मिळालं पाहिजे आणि ते दान हे भाजपने करावं असा आग्रह उपमुख्यमंत्री असलेल्या चौटालांनी केला. आता हे चौटाला कोण आहे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. 45 वर्षापूर्वी देशामध्ये जे सत्तांतर झालं होतं, राजीव गांधी यांचा पराभव झाला काँग्रेसचा आणि जे आघाडी सरकार आलं, विश्वनाथ प्रताप सिंग सरकार आलं, त्या सरकारमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान पदाची निवड ह्या दुष्यंत चौटालाच्या आजोबांची झाली होती, ज्यांचं नाव चौधरी देवीलाल होतं. देवीलाल हे हरियाणामधले खूप वयोवृद्ध असे नेते होते.
ते हरियाणाचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचा पक्ष हा जाड बहुल मतावरच जिंकत होता. पण ते नंतर व्ही पी सिंग सरकारमध्ये उपपंतप्रधान झाले आणि त्यामुळे त्यांनी आपला वारसा हा आपल्या मुलाकडे म्हणजे ओमप्रकाश चौटाला यांच्याकडे सोपवला. ओमप्रकाश चौटाला यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उपपंतप्रधान झालेल्या देवीलालनी हरियाणाच्या राज्यपालांना दिल्लीत बोलवून घेतलं आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी हा दिल्लीत पाडण्यात आला. त्या मुख्यमंत्र्याचं नाव होतं ओमप्रकाश चौटाला. आणि आत्ता जे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांना पद गमवावं लागलं ते ओमप्रकाश चौटालाचे नातू आहेत. ओमप्रकाश चौटाला यांचे चिरंजीव अभय चौटाला आणि अभय चौटालाचा मुलगा म्हणजे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थात हे ओमप्रकाश चौटाला यांनी मुख्यमंत्री असताना जे काही शिक्षक भरती वगैरे याच्यात घोटाळे केलेले होते, लालू प्रसाद यांच्यासारखे घोटाळे केले होते, त्यासाठी त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. ते आणि त्यांचा एक मुलगा तुरुंगात असताना पुढचा पक्ष चालवण्याची जबाबदारी ज्या त्यांच्या नातवंडावर होती, त्यांच्यामध्ये जो हेवेदावे झाले त्यातून काय त्या इंडियन नॅशनल लोकदल नावाचा जो पक्ष होता तो फुटला आणि या नातवांनी आणि पंतूने मिळून ओमप्रकाश चौटाला यांच्या नातवाने आणि मुलाने मिळून JJP नावाचा जननायक जनता पार्टी नावाचा एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत 10 जागा मिळाल्या. तर ओमप्रकाश चौटाला यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला फक्त 1 आमदार निवडून आणता आला. असो, मुद्दा इतकाच की दुष्यंत चौटाला हा कोणतरी उडाणटप्पू आहे असं मानायचं कारण नाही. ज्यांनी हरियाणाच्या राज्यावर राजकारणामध्ये 40 वर्ष आपला दबदबा निर्माण केला होता, सत्तेत असोत किंवा सत्तेच्या बाहेर असोत. दबदबा देवीलाल यांचा होता. त्यांचे चेले भजनलाल किंवा बन्सीलाल हे पण मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्याच गुरुला धोबी पछाड देऊन हरियाणामध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं. बन्सीलाल यांनी भूषवलं कारण बन्सीलाल हे देवीलालना चकमा देऊन काँग्रेस पक्षात गेले, इंदिराजींचे निकटवर्ती झाले, केंद्रात काय म्हणतात त्याला गृहमंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले. पुढे त्यांनी आपला एक काहीतरी हरियाणा विकास पक्ष वगैरे काढला वेगळा होऊन. भाजपच्या मदतीने बन्सीलाल मुख्यमंत्री झाले. दरम्यान जनता पार्टीच्या काळात देवीलाल मुख्यमंत्री होते. त्यांना पाडण्यामध्ये तुमचे भजनलाल पुढे होते आणि जेव्हा 1980 इंदिरा गांधी परत निवडून आल्या तेव्हा जनता पक्षाचे मुख्यमंत्री भजनलाल होते, जे मुळात देवीलाल यांचेच शिष्य मानले जायचे. इंदिरा गांधींना परत प्रचंड बहुमत आणि केंद्रात पंतप्रधानपद मिळाल्यानंतर त्यांनी सगळ्या जनता पार्टी आणि विरोधी पक्षांची सरकारं आणि विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि आज म्हणतात ना ईडीची दहशत, तेव्हा इंदिरा गांधींकडे 356च्या कलमाची दहशत होती. त्या दहशतीला घाबरून भजनलाल यांनी अख्खा जनता पक्ष, सगळे आमदार, मंत्रिमंडळ घेऊनच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे देशातल्या 8 राज्यामध्ये इंदिराजींनी विधानसभा बरखास्त केल्या, राष्ट्रपती राजवटी लावल्या. त्याच्यातून बचावलेलं एकच राज्य होतं ते हरियाणा होतं. असो, सांगायचा मुद्दा असा की हरियाणा हे राज्य छोटं असलं, फक्त 10 खासदार तिथून निवडून येत असले तरी देशाच्या राजकारणामध्ये सर्वात मोठे उत्पात याच हरियाणा राज्यात घडलेले आहेत. आयाराम गयाराम हा शब्दसुद्धा हरियाणाच्या राजकारणातून आला. एका आमदाराने 67 45-47 वर्षापूर्वी एका दिवसात 3दा पक्ष बदलला. त्याचं नाव गयाराम होतं, त्यामुळे तो गेला आणि आला म्हणजे आयाराम गयाराम असं सुरू झालं. असो, मुद्दा इतकाच की अशा रीतीने आज हरियाणामध्ये जे अचानक सत्तांतर झालं किंवा सत्ता बदल झाला
किंवा खांदे पालट झाला, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच आहे, सरकार भाजपचंच आहे, फक्त ते आता संयुक्त सरकार नाही आहे. पण दुष्यंत चौटाला यांना हटवण्यासाठी आणि त्यांनी जो हटवादीपणा केला त्याला धडा शिकवण्यासाठी हा सत्ता बदल झालेला आहे. असा कुठला हट्ट दुष्यंत चौटाला यांनी धरला होता? तो हट्ट होता की हरियाणाच्या लोकसभेच्या ज्या 10 जागा आहेत त्या 10 जागांपैकी कमीत कमी 2 जागा ह्या JJPला मिळाल्या पाहिजेत. आता 2019मध्ये जर हरियाणाच्या सगळ्या 10 जागा भाजपने जिंकलेल्या असतील तर मग त्यापैकी 2 जागा तरी आज भाजपने मित्र पक्षाला का द्याव्यात? आणि विशेषतः जो पक्ष आधीच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याबरोबर नव्हता, सत्तेचं गणित जमवण्यासाठी ज्याला बरोबर घेतलं आहे, अशा पक्षाने आपण जिंकलेल्या, भाजपने जिंकलेल्या 2 जागांसाठी हट्ट धरावा, नाहीतर सरकार पाडायची धमकी द्यावी, इथपर्यंत जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा भाजपने आपण एका राज्यातली सत्ता वाचवण्यासाठी शरणागत होत नाही हे दाखवण्याची साधलेली संधी म्हणजेच ही ताजी घटना आहे. ज्यावेळेला हे अभय चौटाला वगैरे, दुष्यंत चौटाला भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना भेटले होते आणि 2 जागा कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, नाहीतर हरियाणातल्या संयुक्त सरकार चालवायचं की नाही असा आम्हाला फेरविचार करावा लागेल, अशी धमकी देण्यात आली. हीच धमकी एक प्रकारे काल परवा एकनाथ शिंदे यांचे सहकारी संजय शिरसाट यांनी सुद्धा दिली होती की आम्ही 40 आलो म्हणून, नाहीतर तुमचे 105 आमदार विरोधातच बसलेले होते. काहीशी अशीच भाषा ही दुष्यंत चौटाला यांनी भाजपशी आणि जगतप्रकाश नड्डा यांच्यासमोर वापरली. तिथे सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि दुष्यंत चौटाला यांना राजकारणातला नवा धडा शिकवणं हे भाजपसाठी अपरिहार्य झालं. त्यांना स्पष्ट शब्दात नड्डा यांनी बजावलं की हरकत नाही, तसं असेल तर विधानसभाच बरखास्त करू, लोकसभेबरोबर विधानसभेची निवडणूक घेऊन टाकू. तेव्हा मग दुष्यंत चौटाला वरमले, विधानसभेची निवडणूक नको, विधानसभा बरखास्त करू नका, गयावया करायला लागले. कारण त्यांना लोकसभेच्या 2 जागा जिंकण्याची तर आत्मविश्वास नाही आहे, पण विधानसभेत सुद्धा परत एकदा 10 आमदार निवडून येतील की नाही याचीही खात्री नाही आहे. पण तरी देखील मोठ्या पक्षाला धमकावणं चालू होतं. आघाडीच्या राजकारणामध्ये एकत्र आलेले पक्ष सारखेच गरजवंत असतात. तेव्हा आमच्यामुळे तुमचा मुख्यमंत्री असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यांच्यामुळे तुमचा उपमुख्यमंत्रीसुद्धा असतो हे विसरायचं नसतं. मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदावर आणि फक्त 9 मंत्र्यावर समाधान मानणारा भाजप हा गेली 2 वर्ष संयम दाखवतोय हे मित्रपक्षांनी विसरता कामा नये. अजूनही महायुतीतल्या वाद चव्हाट्यावर आलेले नाहीत, पण जी काय धुसफूस ऐकू येते, घणाघात म्हणून बातम्या येतात, त्याला हरियाणाच्या राजकारणातून धडा दिलेला आहे की जे हरियाणात घडू शकतं ते महाराष्ट्रात घडू शकतं. सत्ता वाचवण्यासाठी जागा वाटपात तडजोड केली जाणार नाही. आम्ही जर विधानसभेच्या किंवा राज्याच्या राजकारणात सत्ता वाटपामध्ये आम्ही मोठा भाऊ म्हणून मोठा त्याग केलेला आहे, मोठं मन दाखवलेलं आहे, तर आमचं सरकार केंद्रात असताना मोठ्या मनाने मित्र पक्षांनी थोडी झीज सोसली पाहिजे. हा संदेश हरियाणातून महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे हे विसरता कामा नये. तो संदेश जितका महाराष्ट्रासाठी आहे तितकाच तो बिहारसाठी सुद्धा आहे. नितीश कुमारांची जदयू असेल, चिराग पासवानची LJP असेल, यांना सुद्धा तो संदेश आहे की लोकसभा भाजप जिंकणार आहे
तुम्ही बरोबर नसलात तरी जिंकणार आहे. आमचं लोकसभेतलं बहुमत अजिबात धोक्यात नाही आहे. त्यामुळे डोईजड होणारे मित्रपक्ष आम्हाला नकोत. सोबत असलात सन्मानाने वागवलं जाईल, पण तितकाच सन्मान मित्रपक्ष झालेल्या छोट्या पक्षांनीसुद्धा भाजपला दिला पाहिजे. हा संदेश या हरियाणातल्या सत्ता बदलामध्ये आहे. तडकाफडकी या कानाची खबर त्या कानाला नसताना हरियाणाचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. दुसरा मुख्यमंत्रीसुद्धा आला. याचा अर्थ त्याची तयारी किती आधीपासून केलेली असेल आणि बाहेर साधी खबरसुद्धा नव्हती. कुठच्याही वर्तमानपत्रात, कुठच्याही चॅनेलवर हरियाणात मोठी उलथापालथ होणार याची बातमीसुद्धा नव्हती. चाहूलसुद्धा पत्रकारांना लागली नव्हती. राजकारण्यांना काय लागेल? कारण याची चाहूल राजकारण्यांना लागली असती तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झाली असती, वर्तमानपत्रात हेडलाईन झाली असती, पण झाली नाही. इतक्या गोपनीय रीतीने इतकी मोठी राजकीय घटना घडवून आणण्याची आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर घडवून आणण्याची हिंमत ज्यांच्याकडे असते, ती हिंमत विजयाची पक्की खात्री आणि आत्मविश्वास असल्याशिवाय ती हिंमत येत नसते. आम्हाला आघाडीची जरूर नाही आहे. भाजपला लोकसभेत बहुमत मिळवण्यासाठी मित्रपक्षांची जरूर नाही आहे, गरज नाही आहे. हां, पण आमच्याबरोबर राहिल्याने तुमचा फायदा होत असेल तर तो फायदा द्यायला आम्ही जरूर तयार आहोत. पण अडवणूक करून कोणी ब्लॅकमेल करणार असेल तर मग त्याचा बंदोबस्त केला जाईल. कारण नुकसानाची भीती आम्हाला नाही. आमचं नुकसान हे 5% होणार असेल आणि तुमचं 70-80% होणार असेल तर तुम्ही तो धोका पत्करा, आम्हीही तो धोका पत्करतो. हा हरियाणातल्या सत्ता बदलातला मोठा संदेश आहे. आणि तो संदेश फक्त JJP म्हणजे दुष्यंत चौटाला वगैरे यांच्यासाठी नाही आहे. तो संदेश महाराष्ट्रात अजितदादांसाठी, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या वाचाळवीर नेत्यांसाठी आहे. तितकाच तो संदेश बिहारमधल्या मित्रपक्षांसाठी सुद्धा आहे. कारण एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ओडिसाचे बिजू जनता दलाचे मुख्यमंत्री हे सुद्धा NDAमध्ये दाखल झालेत. तेलंगणातले आपल्या आंध्रमध्ये चंद्राबाबू परत आलेले आहेत. अकाली दल धडपड करते आम्हाला परत घ्या म्हणून. या पार्श्वभूमीवर जो धडा देण्यात आला आहे तो फक्त दुष्यंत चौटालासाठी नाही आहे. तो धडा तसाच्या तसा इतर राज्यातल्या मित्रपक्षांसाठी सुद्धा आहे. आणि मला खात्री आहे अजितदादा किंवा एकनाथ शिंदे हे तितके समजदार आहेत. या आधी गेल्या आठवड्याभरात मराठी आणि हिंदीत मी या संदर्भातले व्हिडिओ केले होते. मोठ्या जागा, अधिक जागांसाठी चाललेले हट्ट पुरवले जाणार नाहीत आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे आणि अजितदादा यांना कमी जागांवर तडजोड करावी लागेल याची पूर्वकल्पना माझ्या गेल्या आठवड्याभरातल्या 2-3 व्हिडिओमधून मी दिलेली होती. त्याचा हे प्रत्यंतर आलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं जागा वाटप स्मूथली होईल. आणि मी हिंदीत तर केलं होतं की चुपचाप मान लेंगे अशा शीर्षकाचा व्हिडिओ मी केलेला आहे. मला याची चाहूल होती म्हणजे भाजप ज्या विजयाच्या तयारीत आहे. मी तर 2 पुस्तकं लिहिली आहेत. भाजप ही कितक्या दणदणीत बहुमताने येणार आहे याच्यावर जर मी पुस्तकं लिहिलीत, हा आत्मविश्वास माझ्याकडे असेल तर प्रत्यक्ष पक्ष चालवणारे आणि निवडणुका लढवणारे यांच्या देहबोलीतून तो आत्मविश्वास मला कळला असेल तर त्यांचा आत्मविश्वास हा किती दुर्दम्य आहे हे लक्षात येतं. त्यांच्यासमोर शरणागत होण्याची गरज नाही. पण मित्र असाल तर मित्रासारखं वागायचं असतं, अडवणूक करायची नसते. हाच हरियाणाच्या सत्ता बदलातला सगळ्यात मोठा धडा आहे आणि तीच 2024च्या लोकसभा निवडणुकीचं तेच सगळ्यात मोठं रहस्य आहे.
मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.